जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 30 एप्रिल 2026. सकाळचे 11 वाजलेत. आत्ता आपण आहोत पुणे रिंग रोड W1 पॅकेजमध्ये. आत्ता आपण या खोपिया गावात आहोत. आता हे इथून आपला जे तिकडं आपलं बांधकाम दिसते ते सगळे टोल नाक्याचं आहे. तिकडं खोपे गावावर नव्हते. GR इन्फ्राचं काम चालू आहे. या बाजून आता थोडंसं 20% काम झालं आहे यांचं, पाहू शकता. कारण कल्याण त्या राठोड त्या भागात त्यांचं जवळजवळ 60% काम झालेलं आहे. इथं आत्ता फक्त 20% काम होत आलं आहे. कारण आता इकडे त्यांनी बऱ्यापैकी पुलाचं काम, कुठं मोरीचं काम या प्रकारे ते करत आलं. आता आपण यांच्याकडे प्लांट कॅबिनची काय बसवा आलतो. आपल्या इकडे महिन्यात एकदा एक वरी चक्कर असते इकडं. आता आपण खोपी गावातून राठोडकडे निघालेलो आहोत. हे आपण पाहू शकता किती मोठा रुंद रस्ता आहे. पुणे रिंग रोड खोपीकडून आपण आता कुसगावकडे निघालो. कुसगावून पुढे आपण राठोडकडे जाणार. हे GR इन्फ्राचं खोपी ते कल्याणपर्यंत पॅकेज आहे. त्या पॅकेजमध्ये आपण आहोत W1 म्हणजे वेस्ट 1, 2 आणि 3 हे पॅकेज GR इन्फ्राकडे आहे. सर्वात जास्त जलद काम ह्याच पॅकेजमध्ये चालू आहे. आपण पुढे राठोड्यामध्ये पाहू शकता त्यांनी जवळजवळ उड्डाणपूल वगैरे रेडी करून ठेवलं आहे. तिथं 60 ते 70% काम झालेलं आहे. आणि ह्या खोपी ते कुसगाव या मार्गामध्ये आत्ता फक्त 20% काम झालेलं आहे. पाहू शकता आपण पुलाचं काम चालू आहे, मोरीचं वगैरे. काही सगळी काळी माती होती, त्यामुळे काळी मातीमध्ये भराव घालणं, परत सगळं मुरुम, काळी माती काढणं, मुरुम घालणं, याच्यामध्ये बराचसा वेळ जातोय. आणि या खोपी साईडला तर भरपूर काळी माती होती, त्यामुळे त्याच्यामध्ये बहुतांश वेळ जातोय. हे वरती लोकांना जाण्यासाठी रिमोटच्या वरून त्यांनी फ्लायओव्हर केलं आहे, त्याचं काम चालू आहे. तिकडे गटरचं काम चालू आहे, गटर रेडी करून ठेवलं तिकडं. म्हणजे GRचं काम सगळं युद्ध पातळीवर चालू आहे. काही मध्यंतर मी 6 महिन्यापूर्वी आलं तेव्हा इकडे काहीच चालू नव्हतं. आत्ता ते चाल मिळालेलं आहे. हे पाहू शकता किती काळी माती आहे. इथे ठिकठिकाणी मोरी वगैरे केले आहेत. पाहू शकता आपण. इथे मोठा क्रॉसिंगसाठी पूल करायचं चाललंय. गावकऱ्यांना इकडून तिकडे दळणवळण करण्यासाठी. बनवलेली आहे. खोपी ते कुसगाव या मार्गातले चित्रीकरण आहे. किती काळी माती आहे पहा. जवळजवळ 30 ते 40 फूट उंच काळी माती आहे सर्व. त्यामुळे माती काढणे, या ठिकाणी मुरुमचा भराव करणे, त्यामुळे वेळ लागतो सर. हा रस्ता इकडून आलेला आहे आपला शिवापूरवरून. हा इकडे गेला राठोड्याला, हा पाठीमागे गेला इकडे आपण इकडून आलो खोपीला, आणि हा इकडे कुसगावला. हा जे मध्ये सायकल टूर झाली तिथं आत्ताच अद्यावत केला आहे. तर रिंग रोड आपला याच्या इथून जातोय आणि इथून यांना फ्लायओव्हर असणार आहे लोकांना जाण्यासाठी. तर आत्ता आपण कुसगाव ते खोपी इथले चित्रीकरण केलं होतं. आता आपण कुसगावचा तो मध्यंतर रस्ता तो पास करून पुढे आला आहे. आता आपण राठोडला चाललेलो आहे. आता हे W2 मध्ये आपण वेस्ट 2 मध्ये आपण पाहू शकता. ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे. हे सर्व GR कडे 9 किलोमीटरचं काम आहे. खोपी ते राठोड याच्यापर्यंत, राठोड कल्याणपर्यंत.
तिथे पण एक फ्लायओव्हर आहे, त्याचं गटर वगैरे बेस तयार करायचं चाललं आहे. गटर वगैरे रेडी आहे तिकडं, तुम्ही पाहू शकता. म्हणजे यांचं काम या पॅकेजमध्ये सर्वात युद्धपातळीवर काम चालू आहे GRचं. हे पाहू शकता, फ्लायओव्हरचे बेस फाउंडेशन पिलर रेडी आहेत आणि वरच्या तिकडे एका साईडला गटर पण रेडी आहेत. एवढं स्पीडने धपाधप काम चालू आहे. आता फक्त बाहेर खाली येतं त्याचं बेस हातरायचा, त्याचा रोडचा GSB वगैरे हातरून इथे GSB पसरलेले आहेत त्यांनी. या प्रकारे इकडे युद्धपातळीवर काम चालू आहे या पॅकेजमध्ये. 173च्या पुणे रिंग रोड पॅकेजमध्ये सर्वात जलद काम W1 ते W3 म्हणजे वेस्ट 1, 2, 3 हे GR प्रकार काम आहे. यांचे युद्धपातळीवर काम चालू आहे. जवळजवळ यांनी नाही म्हटलं तर एक सगळ्यात अगोदर ओपनिंग आपल्याला इकडून मिळणार आहे, W कडून, दक्षिण दिशेकडून, वेस्टकडून. आणि याच्यामध्ये जे एक्सकॅव्हेशनचं काम जे करतात ते खत्री कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे बारामतीच्या. आणि बाकीचं जे रोडचं सर्व काम बाकीचं आहे, जे बेसमेंटचे त्यांना जे बेड करून देण्याचं काम जे आहे ते खत्री कन्स्ट्रक्शन कंपनी करतात. आणि याचं काम बाकी हायवेचं, रोडचं, ब्रिजचं वगैरे काम GR करते. हे पाहू शकता आपण कसं फ्लॅट चाललं आहे. म्हणजे इतकं युद्धपातळीवर काम चालू आहे. वा, मध्यंतर आपण जे समोर क्रेन दिसत्या त्याच्याकडे आपण कात बसवायला होतो, त्यावेळेला जस्ट मला ते पिलरचं फक्त थोडंसं काम चालू होतं. 10-12 फूट फक्त पिलर जमीनपासून रेडी केले होते. आता फक्त पिलर रेडी करून वरती आता गड टाकायला चालले. आणि ही गोष्ट आहे साधारणपणे जास्त जुनी पण नाही, 4-5 महिन्यामध्ये म्हणजे एवढं युद्धपातळीवर काम चालू आहे. आणि तोच आपला कात्रजचा पूल पहा, किती दिवस झालं रेंगायला आहे तो. आणि यांनी 10 किलोमीटरचा पुणे रिंग रोडमधलं काम जवळजवळ 60% उरकत आहे. पाहू शकता आपण 100 टनाच्या 2-3 क्रेन आहेत तिथं उचलायला. ते कटर हे सर्व GR कंपनीचं आहे. तिकडे फ्लायओव्हर रेडी केलं, तिकडे बेड रेडी करून ठेवला आहे. आपण पाहू शकता समोर एक मोरी पोस्टा केलेलं आहे तिथं क्रॉसिंगसाठी, पाणी जाण्यासाठी किंवा जनावरांना ये जा करण्यासाठी. इकडे शेजारी लोकांची शेती वगैरे, बाग आहेत जिथे आंब्याची शेती वगैरे भरपूर आहेत. कारण सर्व काळारान होतं. इथं मोहरी केलेलं आहे. इथे छोटासा अंडरपास केलेला आहे. फ्लायओव्हरचे संरक्षण त्यांनी उभं केलं आहे. आतमध्ये मुरुम वगैरे टाकून बाराव घालायला चाललं. पाहू शकता किती मोठी हे आहे. ह्या सर्व मशीन आहेत. ते वरती एक लाल कलरची मशीन दिसते, ते खत्री कन्स्ट्रक्शनच्या मशीन आहेत. तिथून ते सगळं मुरुम काढतात आणि ह्याच्यामध्ये बारावर घालून त्यांना बेड करून देतात. आता समोर पाहू शकता आपण किती बऱ्यापैकी फ्लायओव्हर झालेले आहेत. मी आलो तेव्हा काहीच नव्हतं 4-5 महिने.
इतकं स्पीड आहे यांच्या कामाला. झाप 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 झाप. पाहू शकता आपण. इथं राठोड्यामध्ये JRचा कॅम्प आहे. इथं ब्रिजचे गल्डर बनवण्यात आले. पाहू शकता इथे मोठे मोठे क्रेन लावलेत. ते गल्डर बनवून रेडी आहे तिकडे. हे फ्लायओव्हरचे साईड गल्डर आहे तिकडे. आता आपण राठोडे गावात आहोत. मला ते जवळजवळ ह्या 9 किलोमीटरच्या पॅकेजमध्ये कल्याण ते खोपिया पूर्ण पॅकेजमध्ये JRचं जवळजवळ 33 ते 35% काम झालेलं आहे पूर्ण पॅकेजमध्ये ओव्हरऑल. आणि आपण जो मगाशी सारांश काढला तो गावागावाबद्दल सारांश काढला. त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं रॉयल ब्रिजच्या इथं काम चालू आहे. आता एवढा जवळजवळ 12 घालून उचलणार आहे. साधारणपणे नाही म्हटलं तर एक 20 ते 30 फूट हाईट याच्यामध्ये भराव घालायचे म्हणून सगळं घालायचं आहे. हे सगळं काळं रान होतं सगळं पाहू शकता. त्यामुळे मोठमोठे ग्रेडर हे डोजर हे लावले आहे तिथे. एक राठोड्याचा इथून एक ब्रिज चालू होतो. हा साधारणपणे 900 ते 1.1 किलोमीटर 200 मीटरचा हा ब्रिज बनलेला आहे. इथं पाहू शकता. आजूबाजूचं भरावचं काम चालू आहे. भराव घालायचं असे मोठमोठे जे हा भारत बेंचचे हायवा वगैरे चालू आहेत ज्याच्यामध्ये 40 टन घालून मटेरियल वाहतूक केली जात आहे. पाहू शकता आपण ब्रिज पहा. 800 ते 900 मीटरचा हा ब्रिज आहे फ्लायओव्हर. हे आपण आता येतो इकडून. हे राठोडे गाव, इकडे राठोडे गाव आहे. आपण कोल्हापूरकडून इकडून येतो. आपण पाहू शकता समोर हा ब्रिज किती मोठा आहे. तर अशा प्रकारे काम चालू आहे.